नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की फायनली प्रियाचा जो खोटारडे चेहरापणाचा चेहरा आहे तो सर्वांच्या समोर येणार आहे। म्हणजे प्रिया आजपर्यंत जे गोडगोड वागत होती ते सगळं खोटं होतं आणि असली प्रिया काय आहे, म्हणजे ती कशा पद्धतीने भांडू शकते, ओरडू शकते, हे सगळं आपल्या सर्वांच्या समोर येणार आहे। त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर तुम्ही व्हिडिओला लाईक करा। तर इकडे आपल्याला पाहायला मिळणार आहे की प्रिया जी आहे ती किचनमध्ये म्हणजे हॉलमध्ये आलेली असते, कारण तिला कामं तर काही येतच नाहीयेत आणि ती करायचीही नसतात, फक्त मोठेपणा मिरवायचा असतो। आणि ती आलेली असते तेव्हा सायली आणि विमल दोघीही जेवण बनवत असतात। त्याचवेळी प्रिया तिथे येते आणि म्हणू लागते की विमल मला कॉफी हवी आहे। तेव्हा विमल म्हणते की तन्वीताई 2च मिनिटं, माझा हात पीठ मळते, मी हात धुते आणि देते, एवढं झालं की। तेव्हा प्रिया म्हणायला लागते की काय तू माझ्यावर आरेरावी करणार आहे, मला आत्ताच्या आत्ता कॉफी हवी आहे, मला आत्ताच्या आत्ता कॉफी द्यायची आहेस, हे सगळं तिचं बोलणं चाललेलं असतं। तेव्हा विमल हात धुवून प्रियाला कॉफी द्यायला जात असते। तेव्हा मात्र सायली भयानक चिडते आणि सायली म्हणते की थांबा विमलताई, असली मुजोरी करत हुकुमशाही करणाऱ्या माणसाला अजिबात त्याचं जी मुजोरी आहे ती सहन करायची नाही। आणि प्रिया तुझी जी काही नाटकं चाललेली आहेत ना ती बंद करायची आहेत, कारण हे सगळं काय चाललेलं आहे ना, तू अधिकार गाजवत आहे, हक्क गाजवत आहे, त्यासाठी आधी या घरच्या सुनेची कर्तव्य जी काय आहेत ती पार कर। तेव्हा प्रिया मात्र भयानक चिडलेली असते। प्रिया म्हणत असते की उद्या तू मला आणि माझ्या नवऱ्याला घराबाहेर काढशील, ह्या सगळ्या पैशावर आमचा अधिकार नाही म्हणशील, तू असं करशील, तू तसं करशील, अक्षरशः नळावरची जी भांडणं असतात त्या पद्धतीने तिची जी लँग्वेज असते, कारण सुभेदारांच्या घरामध्ये आजपर्यंत अशी भाषा कोणी बोललेलं नाही, त्यामुळं सगळे सुभेदार कुटुंब चाट पडलेलं आहे। तर आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया। इकडे सायलीने औक्षणाचं ताट आणलेलं असतं आणि ते कल्पनाच्या हातात देते, म्हणजे सायलीने सगळी तयारी करून ठेवलेली होती। मग अश्विनचं औक्षण केलं जातं। पहिल्यांदा कल्पना औक्षण करते आणि अश्विनला कल्पना आणि प्रताप दोघंजण मिळून गिफ्ट देतात आणि म्हणतात की हे तुझ्या वाढदिवसासाठी। अश्विन ही जाम खुश झालेला असतो। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता सायली जी आहे ती पुढे येणार असते आणि ती अर्जुन आणि सायली मिळून दोघंही गिफ्ट देणार असतात। परंतु घडतं असं की प्रिया जी आहे ती एवढी मूर्ख असते की पुढे पुढे करायला जरा तिला जास्तच आवडतं आणि मग ती पुढे येते आणि सायलीच्या हातातलं ताट अक्षरशः हिसकावून घेते। म्हणजे तिला जराही लाज वाटत नसते की आपण चुकीचं वागत आहोत, आपण या पद्धतीनं जे काही वागतोय ते योग्य नाही। तिला या कोणत्याच गोष्टींची जाणीव नसते आणि तिला काही पडलेलंही नसतं, ती अशा पद्धतीने वागत असते, बोलत असते। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन हे सगळं पाहतो। अर्जुनला मात्र खूप राग आलेला असतो, कारण प्रिया जी काही वागलेली आहे, तयारी करायला, कामं करायला अजिबात ती थांबलेली नाहीये, पण आता जी काही नाटकं चालू आहेत त्यासाठी मात्र ती पळतच आलेली असते। आणि मग स्वतः अश्विनला केक भरवते आणि त्यानंतर ती गिफ्ट देते आणि म्हणते की हे घे तुझ्यासाठी सगळ्यात एक्सपेन्सिव्ह गिफ्ट। अश्विनला जेव्हा ती असं सांगते तेव्हा मात्र अश्विन बघतो आणि मग ते गिफ्ट घेतो आणि ते घड्याळ जे आहे ते उघडून बघतो। तेव्हा प्रिया सांगते की बघ अँटिक आहे, खूप एक्सपेन्सिव्ह आहे, पूर्णाजी खूप महाग असतात अशी घड्याळं, असं पूर्णाजीला सांगते। म्हणजे मला तर प्रश्न पडतो की पूर्णाजीला का सांगितलं, काय गरज आहे सांगायची पूर्णाजीला। आणि त्याचबरोबर पूर्णाजीला जरी तिने काही सांगितलेलं असलं तरीही एक गोष्ट मात्र पाहायला मिळते की पूर्णाजी मात्र पाहतच राहते। त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की अश्विन पूर्णाजीला नमस्कार करतो आणि त्याचबरोबर सगळेजण घरातले खुश असतात। मग अर्जुन हा अश्विनला गिफ्ट देतो। अर्जुन जेव्हा इकडे आपल्याला पाहायला मिळतं की गिफ्ट देत असतो तेव्हा मात्र सगळेजण पाहत असतात। मग अश्विन अर्जुनकडून गिफ्ट घेतो। अश्विनला वाटतं असंच काहीतरी असेल। मग अश्विनने गिफ्ट घेतल्यानंतर अर्जुन म्हणतो उघडून तरी बघ काय आहे। तेव्हा अश्विन मग ते गिफ्ट उघडून पाहतो। खरं तर अश्विनने ते गिफ्ट उघडल्यानंतर त्याला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो, पण प्रिया मात्र इकडे फिदी हसत असते। प्रियाचं असं म्हणणं असतं की काय आहे हे सगळं लहान मुलांसारखं, असं म्हणत ती हसत असते, कारण जे गिफ्ट उघडलेलं असतं त्यामधून एक खेळण्यातली बस निघालेली असते। तेव्हा सायली त्याचबरोबर घरातले सगळेजण पाहत असतात। सायलीलाही माहिती नसतं की त्या बसमागचं काय कारण आहे, पण पूर्णाजी, कल्पना, प्रताप या सगळ्यांना माहिती असतं। आणि प्रिया मात्र जोरजोरात हसत असते आणि अर्जुनला म्हणते तुझी वकिली बंद पडली का रे, म्हणजे मला सांग मी जसं एक्सपेन्सिव्ह गिफ्ट दिलेलं आहे
तसं एक्सपेन्सिव्ह गिफ्ट तू द्यायला पाहिजे होतं, काय दिलेस हे सगळं असलं, असं ती बोलत हसत असते आणि खिल्ली उडवत असते. तेव्हा मात्र सायली म्हणते की तन्वी, प्रिया बाद झालं, कारण त्यांनी ते गिफ्ट दिलेलं आहे त्याच्या मागं काय उद्देश आहे हा तुला माहीत नाही आहे. त्यांनी जे दिले त्याच्या मागं काहीतरी रिझन असणार आहे आणि ते गिफ्ट आहे. ती बस म्हणून बघू नकोस. तेव्हा अश्विन ती बस हातात घेऊन पाहतो आणि त्याला धक्का बसतो. पूर्णाजी त्याचबरोबर घरातले सगळेजण पाहत असतात, कारण ते जे गिफ्ट असतं ते कशासाठी दिलेलं असतं. तर अश्विन पुढे बोलायला सुरुवात करतो. तो म्हणतो की दादा, हे गिफ्ट तू मला देतोयस, माझी बस, असं म्हणत तो अक्षरशः रडायला लागलेला असतो. तेव्हा तो म्हणतो की मी ना अगदी 5-6 वर्षाचा होतो तेव्हा तुझं एरोप्लेन होतं ना ते मी मोडलं होतं, म्हणून तू माझी बस तुझ्याकडे ठेवून घेतलेली आणि ती लपवून ठेवली होती. ती बस तू मला आज देत आहे खरंच. तेव्हा अर्जुन म्हणतो की कसं आहे अश्विन, त्यावेळेस असं वाटलं नाहीये की तुझी बस तुला परत करावी आणि भांडण मिटवावं, पण आज वाटत आहे. आणि ते गिफ्ट पाहून अश्विन तर जाम खुश झालेला असतो, त्याला खूप आनंद झालेला असतो आणि तो पाहत असतो. त्यानंतर घरातील सर्वजण पाहत असतात आणि मग अर्जुन बोलत असतो. अर्जुनला खूप छान वाटत असतं. फायनली या सर्व गोष्टी घडलेल्या असतात आणि घरातल्या सगळ्यांनाही तेवढाच आनंद झालेला असतो. सगळेजण जाम खुश झालेले असतात. म्हणजे अश्विन आणि त्याचबरोबर अर्जुन या दोघांमध्ये जी काही भांडणं चाललेली आहेत त्या भांडणांचं काय झालेलं आहे, कशामुळं ती भांडणं झालेली आहेत हे सगळ्यांना माहिती असतं. पण आज अर्जुनला वाटतंय की ती भांडणं मिटावीत आणि त्यासाठी अर्जुनने हे सगळं केलेलं असतं. अश्विन आणि त्याची जी भांडणं आहेत ती मिटवण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि दोघांनी एकमेकांना घट्ट अशी मिठी मारलेली असते आणि घरातले सगळेजण मात्र जाम खुश झालेले असतात. दोघंही रडत असतात. म्हणजे अर्जुनला अश्विनसोबत भांडण नको आहे, कारण तो त्याचा छोटा भाऊ आहे. आजपर्यंत दोघं गोडी गुलाबीनं राहत होते, घरामध्ये कसलाही वाद तंटा नव्हता आणि आज ते सगळं पाहायला मिळत आहे. त्यानंतर इकडे अश्विन जो आहे तो खूप रडत असतो, अर्जुनही रडत असतो. दोघंही एकमेकांना मिठी मारतात. पण त्याच वेळी घडतं असं की प्रिया म्हणते की मी एवढं सगळं प्लॅनिंग करून या दोघांमध्ये जी भांडणं लावलेली होती ती भांडणं मिटत चाललेत, नकोय मला हे सगळं. या घरामध्ये हा आनंद आहे ना तो नकोय मला. म्हणजे किती खालच्या दर्जाची ही प्रिया आहे. घरामध्ये सगळेजण खुश होत आहेत पण तिला ती गोष्ट मात्र नको आहे. या घरामध्ये फूट पडलेली पाहिजे. अश्विन फक्त तिला तिच्या बाजूने बोलणारा हवा आहे, त्यासाठी तिने हे सगळं केलेलं असतं. त्यानंतर घरातले सगळेजण खुश होतात आणि मग अश्विन अर्जुन दोघंही आता सगळे जेवायला आलेले असतात आणि मग डायनिंग टेबलवरचा मेनू पाहून अश्विन मात्र जाम खुश होतो. तेव्हा कल्पना म्हणते की आम्ही सगळ्यांनी बाहेर जेवायला जायचा प्लॅन केला होता, पण अश्विन तुझी बायकोच म्हणाली की बाहेर नको, अश्विनला घरचं जेवण आवडतं, म्हणून मग आम्ही सगळ्यांनी विचार केला की ठीक आहे आणि मग हे जेवण बनवलं. तेव्हा प्रिया तिथं असते. प्रिया म्हणत असते की हो ना, कारण अश्विनला घरचं जेवण आवडतं. आता अश्विनला, घरातल्यांना आणि अश्विनला दोघांनाही माहिती नसतं की आता प्रिया पुढं काय बोलणार आहे, परंतु प्रिया मात्र बोलणार जे असते ते एवढं भारी असतं की कुणी स्वप्नातही विचार केला नसेल असं प्रिया तिथं बोलते. तेव्हा म्हणते प्रिया की हो ना, एवढं सगळं जेवण मी तुझ्यासाठी बनवलंय. अश्विन म्हणत असतो अगं एवढं राबायची काय गरज होती, एवढं सगळं करायची. तेव्हा प्रिया जे सांगत असते ते ऐकून घरातले मात्र छाट पडलेले असतात, कारण तिचं असं म्हणणं असतं की हे जेवण मी फक्त आणि फक्त तुझ्यासाठी बनवलेलं आहे, कारण तुला हे जेवण आवडतं ना म्हणून. आणि मग आईने थोडी मदत केली, पण मी माझ्या परीने हे जेवण चांगलं बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे, हे सगळं ती सांगत असते. तेव्हा मात्र पूर्णाची त्याचबरोबर कल्पना, प्रताप सगळेजण पाहू लागतात. सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो की काय मूर्ख मुलगी आहे ही, काय बोलतीये, म्हणजे हिला भान आहे का, कशा पद्धतीने हिचं बोलणं वागणं चाललेलं आहे. कारण हिला जराही वाटत नाहीये की हे सगळं जे काही केलेलं आहे ते तिनं केलेलं नाही, या गोष्टीची तिला जराही जाणीव नाही. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे सायली, अर्जुन सगळेजण तिथं असतात आणि सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. सगळेजण धक्का बसल्यासारखेच पाहत असतात, कारण त्यांना वाटलंच नव्हतं की असं काहीतरी घडेल आणि प्रियाचं उत्तर असं असेल. या गोष्टीबद्दल त्यांना डाऊटच होता, कारण प्रिया हे सगळं करेल हा स्वप्नातही विचार त्यांनी कोणीच केलेला नव्हता. कारण प्रिया कशी आहे हे सायली आणि अर्जुन या दोघांनाही चांगलंच माहिती आहे, पण घरातल्यांना अजून माहिती नाही. आता मात्र पूर्णाजी जी आहे ती शांत बसत नाही. पूर्णाजी म्हणते बास तन्वी, खोटं बोलू नकोस. किती खोटं बोलशील ग,
म्हणजे मला एक कळतच नाहीये की हे सगळं जेवण कल्पना आणि या मुलीने केलेलं आहे आणि त्या सगळ्याचं क्रेडिट तू स्वतःला घेतेस. तेव्हा मात्र प्रिया पाहतच राहते आणि सायली आणि अर्जुन पाहत राहतात. अश्विनला तर धक्का बसलेला असतो. म्हणजे तन्वी सरळ सरळ खोटं बोलत आहे ही गोष्ट अश्विनच्याही लक्षात आलेली असते. अश्विन मात्र पाहत असतो, अर्जुन पाहत असतो. त्या सगळ्यांनाच खूप राग आलेला असतो आणि पूर्णाजीने मात्र सायलीची बाजू घेतलेली असते आणि सायलीची बाजू घेऊन सांगितलेलं असतं की हे जे जेवण आहे ते तू केलेलं नाहीस आणि खोटं बोलायची गरज नाहीये. कसं आहे, तुला जेवण बनवता आलं नाही तर ठीक आहे ना, पण त्यासाठी खोटं कशाला बोलतीस आणि सगळ्यांच्या समोर असं कशाला दाखवतीस, कारण सगळ्यांनाच माहिती आहे की तुला जेवण बनवता येत नाहीये. हे डायरेक्टली पूर्णाजीने सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र आता प्रिया तोंडावर पडलेली असते, कारण प्रियाला जेवण तर बनवताच येत नाही ही गोष्ट अश्विनलाही माहिती आहे. पण तिला आव मात्र आणायचा होता आणि त्याच वेळी पूर्णाजीने तिला चांगलंच रंगेहात पकडलेलं असतं. आणि त्याच वेळी इकडे सायली त्याचबरोबर घरातील सर्वजण असतात आणि प्रिया तोंडावर पडलेली असते. अश्विन म्हणत असतो की आता मला काय कळत नाहीये की हे जेवण खायचं आहे का काय करायचंय, आपण बघतच बसायचंय कारण एवढं सुंदर जेवण आहे. असं म्हटल्यानंतर सगळेजण पाहू लागतात आणि सगळ्यांच्या डोक्यात एकच येतं की चला. सायली म्हणते हो हो मी वाढायलाच घेते. असं म्हणत सायली आता ते जेवण आहे ते वाढायला घेत असते. त्याचबरोबर पूर्णाजी घरातले सगळेजण जाम खुश झालेले असतात. सायलीने मेनूच असा बनवलेला असतो आणि सगळ्यांनाच खूप आनंद झालेला असतो. सगळं जेवण हे अश्विनच्या आवडीचं बनवलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सायली त्याचबरोबर अर्जुन सगळेजण पाहत असतात. पण अर्जुन मात्र पूर्णाजीला एक प्रश्न विचारतो, जेवण त्या मुलीने बनवलंय म्हणजे नक्की कोणी बनवले? पूर्णाजी मात्र ते एवढं सहज सांगत नसते. तर अर्जुन पूर्णाजीला पुन्हा 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 विचारू लागतो. तेव्हा मात्र आता पूर्णाजीच्या समोर पर्याय उरत नाही. ती म्हणते की तुझ्या बायकोने. सगळे खुश झालेले असतात, जेवण करतात. सायली आणि अर्जुन रूममध्ये येतात. सायली मात्र जाम खुश असते आणि मग अर्जुनचे गाल ओढू लागते. तेव्हा अर्जुन म्हणतो हे काय आहे, तुम्ही खुश आहात आणि मग माझे गाल का ओढताय? तेव्हा सायली म्हणत असते की मला ना पूर्णाजींचेच गाल वाढायचे होते, पण ते नाही ना करू शकत म्हणून तुम्ही आणि पूर्णाजी काय वेगळे आहात का? असं म्हणत सायली अर्जुनशी बोलत असते. म्हणत असते की आज बघितलं ना, पूर्णाजींनी माझी बाजू घेतली आणि प्रियाची बोलती बंद केली. प्रियाला तेच वाटत असतं की आजपर्यंत प्रत्येक वेळेस माझी बाजू घेणारी ही म्हातारी आज सायलीची बाजू घेऊन बोललेली आहे, कारण आता वारं फिरायला लागले हे तिच्या लक्षात आलेलं असतं. इकडे दामिनी जी आहे तिला झोप लागत नसते आणि तिला आठवत असतं ते म्हणजे अर्जुनचं कोर्टातलं बोलणं. अर्जुन म्हणत असतो की हा खून साक्षीने केलेला आहे आणि तिला प्रियाने म्हणजे तन्वी सुभेदारने साथ दिलेली आहे आणि त्यासाठीच तिने खुनाच्या नंतर तो मेसेज पाठवलेला आहे. हे लवकरच कोर्टामध्ये मी सर्व पुराव्यानिशी आणीन, हे अर्जुनचं बोलणं चाललेलं असतं. आणि मग केस झाल्यानंतर हिअरिंग झाल्यानंतर जाताना अर्जुन दामिनीला म्हणालेला असतो की कॉन्फिडन्स कमी पडला. नाही, मला वाटलं होतं मागच्या वेळेस तुम्ही जे मला बोललात आज तेच मी तुम्हाला सांगत आहे, तुमचा कॉन्फिडन्स कमी पडलाय, हे अर्जुन तिला बोलत असतो. आणि तेव्हा मात्र दामिनी आहे ती पाहतच राहते आणि सायलीही तिला म्हणालेली असते की आत्मविश्वास हा माणसाचा अहंकार ठरू शकतो, हे तिला बोलून गेलेली असते. त्यानंतर आता दामिनी रात्रीच्या 2 वाजता महिपतला कॉल करते. महिपतचा फोन वाजत असतो. महिपत झोपलेला असतो आणि झोपीमध्येच महिपत कॉल रिसीव करतो. जेव्हा आता महिपतने कॉल रिसीव केलेला असतो तेव्हा दामिनीचा आवाज येतो की आत्ताच्या आत्ता लवकर यायचं आहे. तेव्हा महिपत म्हणतो अहो काय आहे हे, कसं शक्य आहे, म्हणजे सकाळी जेव्हा मी येतो तेव्हाही तुम्हाला चालत नाहीये, तुम्ही मला तुमच्या टाचखाली चिरडता आणि आता तुम्ही रात्रीच्या 2 वाजता, काय हे स्वप्न, मला ना स्वप्न पडलंय. दामिनी म्हणते की उठा, जागे व्हा, स्वप्न वगैरे नाहीये पडलेलं तुम्हाला, हे मी तुम्हाला कॉल केलेला आहे, असं दामिनी बोलत असते. तेव्हा मात्र महिपत म्हणत असतो काय? तेव्हा दामिनी म्हणते उठा लवकर आत्ताच्या आत्ता. इकडे सायली आणि अर्जुन बोलत असतात. सायली म्हणत असते की खरंच आज फायनली प्रियाचा चेहरा सगळ्यांच्या समोर आला, तिचा खोटारडेपणा, पण या केसला आणखी किती दिवस लागणार आहेत असं तिचं बोलणं चाललेलं असतं. अर्जुन म्हणत असतो की लास्ट लिंक आहे ती एकदा मिळाली की ही केस आता निकाली निघणार आहे आणि ती प्रिया आणि ती साक्षी दोघीही जेलमध्ये जाणार आहेत, हे अर्जुनचं बोलणं चाललेलं असतं. कारण अर्जुन सायलीला म्हणत असतो की आता आपण टेन्शन घ्यायचं नाहीये, टेन्शन दुश्मनांना द्यायचं आणि आपण आनंदात राहायचं आहे. आता अर्जुन आणि सायली बोलत असतात तेव्हा सायली म्हणत असते की हो,
कारण त्या दिवशी दामिनीची जी रिॲक्शन होती ते मी पाहत होते. जेव्हा तुम्ही एक एक मुद्दा समोर मांडत होता तेव्हा मात्र तिचा चेहरा पाहण्यासारखा झालेला. अर्जुन म्हणतो की तिची झोप उडाली असणार आहे, पण आता पुढे काय करायचं याचं प्लॅनिंग हे ती करत आहे. तेव्हा सायली म्हणते शेवटी विजय सत्याचा होतो, त्यांनी कितीही खोटे पुरावे साक्षी उभे करू द्या, शेवटी सत्य हे सत्यच असतं, असं सायलीचं म्हणणं असतं. तेव्हा दामिनी म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेवा, रात्रीच्या 2 वाजलेले असू द्या किंवा काही, इथं मी ऑफिसमध्ये तुम्हाला काय हवा पाण्याच्या गप्पा मारायला बोलवत नाहीये. लवकरात लवकर उठायचं आणि इकडे यायचं, नाही तर. तेव्हा महिपत म्हणतो की काय कोणाच्या कशाला आग लागली, मी जाऊन उद्या बघेल, असं तो म्हणत असतो. तेव्हा दामिनी म्हणत असते की आपण ज्या रस्त्यावरून चालत आहोत तो जो रस्ता आहे ना त्याच्या खाली आग लागलेली आहे आणि तो अर्जुन सुभेदार आहे, त्या आगीत आपल्याला जळून खाक करणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, आता लवकरात लवकर तुम्ही आला नाहीत तर तुमची मुलगी तिला जन्मठेपेची शिक्षा झालेली असेल. हे दामिनी जेव्हा बोलते तेव्हा इकडे धाडकन उठून हा जो आहे महिपत तो बसतो आणि म्हणतो की ठीक आहे येतो मी. कारण महिपतला तो क्षण आठवतो जेव्हा त्याला साक्षीने सांगितलेलं असतं की नकोय, मला जन्मठेपेची शिक्षा नकोय. पण दामिनी मात्र त्याला म्हणत असते जर तुम्हाला पुन्हा जेलमधल्या त्या पांढऱ्या साडीमध्ये तुमच्या लेकीला पाहायचं नसेल तर लवकरात लवकर मी जे काय सांगत आहे ते करावं लागेल, असे स्पष्टपणे इकडे सांगितलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन आणि सायली यांचं फुल प्लॅनिंग झालेलं असतं आणि त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र महिपत म्हणतो की हो येतो मी, कारण दामिनीने त्या शब्दातच त्याला समजवलेलं असतं. आणि इकडे दामिनी मात्र त्याला हे सगळं सांगून त्याला म्हणालेले असते की आता काय करायचं आहे ते तुम्हाला ठरवायचं आहे, हे सगळं दामिनीचं बोलणं असतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अर्जुन जो आहे तो सायलीशी बोलत असतो. सायलीला म्हणत असतो की फायनली एक लिंक आहे ती आपल्याला मिळाली की सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहेत. सायलीही खुश असते, अर्जुनही खुश असतो, परंतु अर्जुन म्हणतो की मला एका गोष्टीचं टेन्शन येते, जेव्हा या प्रियाचा खोटारडेपणा आपण सगळ्यांच्या समोर आणणार आहोत तेव्हा काय, तेव्हा घरातल्यांची अवस्था काय होईल. अर्जुन म्हणत असतो की मम्मा, पूर्णाजी, या सगळ्यांची अवस्था काय होईल, कशा पद्धतीनं ते रिॲक्ट करतील, हा प्रश्न अर्जुनला पडलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा सायली म्हणत असते हो. तेव्हा अर्जुन म्हणतो की मागे रियाच्या बाबतीत जेव्हा झालं तेव्हा अश्विनने स्वतःची अवस्था काय करून घेतलेली ते आपण पाहिलेलं होतं, पण आता जर अश्विन तसं काही करणार असेल तर आपल्याला खूप सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे, असं अर्जुन सांगत असतो. आणि तो प्रिया इकडे सायलीशी बोलत असतो. सायली म्हणत असते की नाही, आता त्यावेळची अवस्था वेगळी होती आणि यावेळची अवस्था वेगळी आहे. मान्य, तन्वीवरती घरातल्यांचा सगळ्यांचा विश्वास आहे, पण आता तसं होणार नाही. आता तुम्हाला दामिनीला कोर्टात हरवायचं आहे आणि या प्रियाला घरी कसं वटणीवर आणायचं ते मी पाहते, असं सायली सांगत असते. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की प्रिया आता खाली आलेली असते आणि ती विमलला म्हणते की विमल मला कॉफी. तेव्हा विमल म्हणते की एवढं पीठ मळते आणि हात धुते आणि तुमच्यासाठी कॉफी आणते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात त्याच वेळी विमल जी आहे तिला प्रिया म्हणू लागते की तुला काय वाटलं, तुझं जे काय चाललेलं आहे ते मला पटलेलं आहे आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या माझ्या लक्षात येणार नाहीत, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा सायली म्हणते की बस. विमलला आता प्रिया ओरडूनच म्हणत असते की मला आत्ताच्या आत्ता कॉफी हवी आहे. तेव्हा मात्र इकडे प्रियाचं जे वागणं बोलणं असतं ते इतकं भयानक असतं ना, सगळेजण पाहतच राहतात. प्रिया उद्धटपणे वागत असते आणि म्हणत असते की मला काही सांगायचं नाही, मला कॉफी हवी आहे. तेव्हा सायलीला ती म्हणते की तुला काय वाटलं, या घरामध्ये आता या मोलकरणीची बाजू घेऊन तू माझ्याशी बोलणार आहेस, माझ्यावर आरेरावी करणार आहे. उद्या म्हणशील की या घरातल्या पैशांवर माझा हक्क नाही, या घरातल्या कुठल्याच गोष्टींवरती माझा हक्क नाही आणि त्याचबरोबर हे सगळं जे काय आहे ते तुझं आणि तुझ्या नवऱ्याचं आहे, आम्ही त्यातलं काहीही वापरू शकणार नाही, हे सगळं तू उद्या बोलशील, असं प्रिया बोलत असते. आणि अगदी नळावरची जी भांडणं चाललेली असतात ना त्या पद्धतीनं तिची भांडणं चाललेली असतात. ती म्हणत असते की उद्या मला आणि माझ्या नवऱ्याला घराबाहेर काढायलाही तू मागं पुढे बघणार नाही, हे सगळं तुझ्या नवऱ्याचंच आहे म्हणून सांगत हक्क गाजवशील. म्हणजे आता प्रॉपर्टी, पैसा, हक्क या गोष्टींकडे प्रिया वळलेली आहे आणि त्यामुळं सुभेदारांना धक्का बसलेला आहे. कारण हे काय म्हणजे ही प्रिया कसली आहे, जिच्यासाठी माणसं महत्वाचे आहेत, ज्या रविराज आणि प्रतिमा यांनी कधीच पैशाचा विचार केलेला नाही, त्यांची मुलगी ही जी पैशाचा एवढा विचार करते, हा प्रश्न त्यांना पडलेला असतो आणि ते सगळेजण पाहू लागतात.
त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चाललेलं असतं तेव्हा मात्र इकडे प्रियाचं जे काही भांडण असतं ते बघून सगळ्यांना धक्का बसलेला असतो आणि तिला माहीतच नसतं की घरातले सगळेजण तिथे आलेले आहेत आणि ती मात्र आरडून ओरडून नुसती जोरजोरात भांडत असते. आणि त्याचबरोबर इकडे अर्जुन, सायली, घरातले सगळेजण तिथं असतात आणि प्रियाचा असली चेहरा सायलीने घरातल्यांच्या समोर आणलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.